म्हातारपण वयांनी नाही तर विचारांनी येते. आता केस पांढरे होणं म्हणजे तुम्ही म्हातारे झालात का ते नाही. कारण आजकाल लहान-लहान मुलांचेही केस पांढरे होतात. याचा अर्थ आपण म्हातारे झालो असा होत नाही. आता सर्वात प्रथम आपण आपल्या मनाने म्हातारं होणं हे जास्त हानिकारक आहे. कारण तुमचं मन थकलं. तुम्ही ठरवलत, की आता मी म्हातारा झालोय किंवा मी झालीये. तर उमेद संपते आणि उमेद संपली, की मग जगणं नकोसं वाटायला लागतं. तर सर्वात प्रथम हा मनाचा भ्रम काढून टाकायचा, की वय वाढलंय, आपण म्हातारे झालो, बाबा केस पांढरे झाले. केसांना पांढरं होऊ द्या, डोळ्यांना चष्मा येऊ द्या. अनेक तऱ्हेच्या प्रकारचे आपल्या बॉडी जी रिएक्ट करते वय झाल्यानंतर, बॉडीला तिचं ते काम करू देत. पण याचा अर्थ आपण ते एक्सेप्ट करणं गरजेचं नसतं. जे निसर्ग काम करणार आहे, ते तर करणारच आहे. आपण मात्र प्रत्येक क्षण जगण्यामध्ये आनंद घ्यावा. कारण जर तुम्ही जगलाच नाहीत, या चिंतेने, की आता माझं वय वाढतंय, अरे बापरे! केस पांढरे होतायत, असं जर आपण ठरवलं ना, तर आपण जगूच शकणार नाही. आता मी कलर करत होते. आता मी कलर करणं सोडले आणि मी पुढे कलर करणारही नाहीये. कारण मी जशी आहे, निसर्गाला मला जसं ठेवायचंय, देवाला मला जसं ठेवायचंय, मी ते एक्सेप्ट केलेलं आहे. पण याचा अर्थ मी मनाने म्हातारी नाही झालेली आहे. माझं मन तरुणच आहे. माझे विचार वयानुसार किंवा अनुभवानं बदलत चाललेले आहेत आणि केस पांढरे होणे म्हणजे अनुभवाचा एक साठा तुमच्याकडे आलेला आहे. तुम्ही किती परिपक्व झालेले आहात, हे निदर्शनास आणतं. वय वाढणं ही चांगली गोष्ट असते. कारण जसं-जसं वय वाढतं, तशी-तशी तुमची परिपक्वता, तुमच्या विचारांची प्रगल्भता ही वाढत जाते. त्याचं दुःख करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. तर मग मनानं सुंदर, सात्विक आणि कायम तरुण राहा. म्हणजे आयुष्य जगणं फार सोपं होऊन जाईल.